नॉन स्ट्राईक आपण पाहू शकतो मिस्टर धीरज. तर पहिला चेंडू बरोबर 4:01 झालेले आहेत. तर पहिला चेंडू टाकून घ्यायचा आहे मैदानामध्ये. मिस्टर मिलन आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवर 4:01. पहिला चेंडू आपण पाहू शकतो बॅकफुटला जाऊन तिथे क्षेत्ररक्षण होत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. सामना खेळवला जातोय मालवणी मालाड वर्सेस कोळीवाडा या दोन आणि तेजल 11 या दोन संघांमध्ये. तर तुमच्या माहितीसाठी टॉस विन झालाय तिथे मालवणी मालाड कोळीवाडा हा संघ. तर प्रथम क्षेत्ररक्षण, प्रथम गोलंदाजी त्यांनी घेतलेली आहे. तर समोर बॅटिंग करत असलेला कर्णधार तानाजी यांचा संघ तेजल 11 वालिव. या ठिकाणी दुसरा चेंडू या ठिकाणी पाहूया. मोठा फटका नादामध्ये या ठिकाणी चेंडू जातो शरद क्षेत्रच्या हातामध्ये. मात्र बघितलं आपण एक धाव या ठिकाणी अर्जित केली जात आहे आणि संघाची वार्षिक धावसंख्या पुढे सरते मात्र 2. तेजल 11 वालिव या संघाची. निलेश आणि धीरज हे फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती आहेत. निलेश हा फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय आणि गोलंदाज पाहिलं आपण तर गोलंदाजी मार्कवरती आहेत ते मिलन. मतलब मिलन यांनी वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू हाताळलेले आहेत आणि 2 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च केलेल्या आहेत ते म्हणजे मिलन यांनी. तर पुन्हा एकदा मिलन या ठिकाणी गोलंदाजी मार्क सज्ज होतं. निलेश स्ट्राईक वरती असतील. आता मात्र लॉंग ऑफ दिशेने खेळून काढायचे हवे चेंडू या ठिकाणी झेल होऊ शकला असं चांगला प्रयत्न. मात्र चेंडू हातात निसटतोय. मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एक म्हण आहे क्रिकेटमध्ये ड्रॉप क्लास लॉस मेसेज. तर बघितलं एक चांगला प्रयत्न, एक चांगला एफर्ट या ठिकाणी केला होता क्षेत्ररक्षकांनी. मात्र चेंडू काही हातामध्ये आला नाही. चेंडूचं उंची थोडी वर असल्या कारणाने जम्प करून चेंडू हातात निसटलेला आहे. मात्र एक धाव पूर्ण केली आहे पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू पाहूया या ठिकाणी स्कारपेट स्वरूपात चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होतोय आणि एका धावेने समाधान मानावा लागेल तो म्हणजे तेजल 11 वालिव या संघाच्या फलंदाजाला. संघ धावसंख्या पुढे सरसावते ते मध्ये 4, बिनगडीबाद 4. आता मात्र स्ट्राईक वरती असतील ते निलेश आणि गोलंदाज असतील ते आपल्या सर्वांना माहिती ते मिलन. 5वा चेंडू आपल्या पहिल्या वैयक्तिक षटकातला. आता मात्र पाहूया अपील करत आहेत आणि पंचांनी हात वरती केले आणि गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतो तो म्हणजे वालिव संघाला. येस इज ए प्लीज प्ले द म्युझिक. एक चांगला छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आम्हाला ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. तर वळूया आपण सामन्याकडे. तर बघितलं एक मोठा फटका खेळण्याच्या नदामध्ये या ठिकाणी बादून तंबीत परततोय तो म्हणजे निलेश. तर निलेशची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज मैदानात जात आहेत ते म्हणजे तानाजी. तर संघाचे कर्णधार तानाजी स्वतः या ठिकाणी मैदानात जात आहेत. स्ट्राईक वरती आहेत तानाजी. तर बघितलं संघाची धावसंख्या 4, एक गडीबाद 4 आणि चेंडू मात्र झाले ते 5. आता मात्र तानाजी एक मोठा फटका खेळ नादामध्ये या ठिकाणी एक धाव पूर्ण होतोय. तर पाहिजे पंच का निर्णय देतात लेग बाय असावा मला असं वाटतंय आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. संघाचं खातं सगळं धावसंख्या पुढे सरकते मात्र 5 आणि तानाजी आपला वैयक्तिक खाता या ठिकाणी उघडत आहेत ते म्हणजे एक चेंडू एक धाव. तर स्पीड अप पहिल्या षटकात समाप्त संघ धावसंख्या झालेली ती 5, एक गडी बाद. स्ट्राईक असणार ते तानाजी आणि नॉन स्ट्राईक वर धीरज. धीरज 2 चेंडू मध्ये मात्र 2 धावा आपल्या वैयक्तिक केलेल्या आहेत आणि तानाजी यांनी वैयक्तिक 1 चेंडू मध्ये वैयक्तिक 1 धाव केलेली आहे. येस नक्कीच रुपेश सर, तुम्हाला सांगायला आवडेल सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021 या मागचा उद्देश एकच आहे की या निधीमधून जो निधी येईल त्या निधीमधून ॲम्ब्युलन्स इथे खरेदी केली जाईल. ती ॲम्ब्युलन्स सर्वसामान्य लोकांसाठी गरजूंसाठी माफक दरामध्ये दिली जाईल. तर उपस्थित प्रेक्षकांना देखील मी सांगेल तर व्यासपीठावरती इथे
पावती पुस्तक ठेवलेलं आहे. ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी तुमच्या परीने खारीचा वाटा देखील तुम्ही देऊ शकता. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एक तुमची 101 रुपयाची पावती देखील कोणाच्या मदतीला जाऊ शकते आणि ही मदत खरंच येणाऱ्या काळामध्ये ॲम्ब्युलन्स खरेदी करत असताना खूप महत्त्वाची असेल सर. नक्कीच संकल्प मराठा यांनी एक विचार करून एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ते मला असं वाटतंय की कोणी एक हातभार लावून ते ॲम्ब्युलन्स निधी द्यावं असे मी सर्वांना विनंती करतो. कारण ॲम्ब्युलन्स आपल्याकडे भरपूर कमतरता आहे आणि ॲम्ब्युलन्स आपण जर घ्यायला गेलो तर कमीत कमी आपल्याला 2-3 हजार रुपयाचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे मोजावे लागत आहेत. तर एका गरजू लोकांना ॲम्ब्युलन्सची भरपूर कमतरता या ठिकाणी होते. तर नक्कीच एक फ्री मोफत ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आली तर नक्कीच एक सामान्य माणसाचा या ठिकाणी भला होऊ शकतं. येस फटका आपण पाहूयात तर डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होत मात्र आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने हा क्षेत्ररक्षक अक्षरशः बॉलवरती झेप घेण्याचा प्रयत्न तिथे होता. तदनंतर आपण पाहिलं तर अक्षरशः तिथे कॅच सुटली जाते. मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. तो म्हणजे धीरजच्या बॅटमधून आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार. तर बघितलं एक मोठा फटका या ठिकाणी येतोय तो म्हणजे धीरज याच्या बॅटेतून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ते आपल्या प्रेक्षकांचं मन जिंकतोय तो म्हणजे धीरज. आता मात्र कवचच्या दिशेने फटका आपण पाहिला. 2 धावा मैदानामध्ये धावून घेईल हा जोडा. धनाजी एका धीरज एका साईडला आहे. वेनेकोल सातारा आणि वसई कोळीवाडा या संघाच्या कर्णधाराने जरा स्टेज जवळ यायचे. वेनेकोल सातारा वसई कोळीवाडा. तर फटका आपण पाहूयात. चेंडू ट्रॅव्हल होतो ते काव कॉर्नरच्या दिशेने. बॉल कॅरी केला जातोय. कॅच कॅरी केली जाते आणि विकेटचं पतन होतंय. धीरज बॅक टू द पवेलियन. डीजे वेनेकोल सातारा वसई कोळीवाडा या संघाच्या कर्णधाराने इकडे यायचे. व्यासपीठावर यायचे. तर बघितलं एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये या ठिकाणी गडी बांधून तंबूत परततोय. तर एक नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय तो म्हणजे अशरफ असावा आणि नक्कीच अशरफ जातो नवीन फलंदाज मैदानामध्ये. तर तेजल इलेव्हन वालिव या संघाने या आतापर्यंत आपण पाहिलं 1 षटक आणि 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत आणि संघात डावसंघात 14, 2 गडी बाद 14. तर भावेश यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी 9 धावा देऊन या ठिकाणी 1 गडी बाद केलेला आहे. जर बघितलं आपण पहिल्या चेंडूमध्ये एकेरी धावा आली, दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र 2 धावा आल्या आणि चौथ्या चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी गडी बाद करून तंबूत परतलेला आहे. अजूनही 2 चेंडूचे खेळ मध्ये उर्वरित आहेत आणि 2 दुसऱ्या षटकामधले. आता चौथा चेंडू 5वा चेंडू असावा. नक्कीच या ठिकाणी खेळून स्कारपेट स्वरूपात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय मात्र क्षेत्ररक्षण होतोय. मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण अर्जित केली जात आहे. नक्की आपण पाहू शकतो ते टाइम लिमिट दिलेला आहे प्रत्येक संघाला. 20-20 मिनिटं दिलेली आहेत 4 षटक कंप्लीट करण्यासाठी आणि पूर्णपणे आपण पाहू शकतो स्पीडअप मैदान आपण पाहू शकतो. सुरेख फटका येतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. डीजे तर बघितलं षटक संपतोय मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकलेला आहे तो म्हणजे तानाजी जे संघाचे कर्णधार आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी मानावं लागेल तानाजी यांची. एक उत्तीर्ण षटकार पाहायला मिळाला. सरळ जातोय सीमारेषा बाहेर षटकारासाठी आणि षटक संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली होती 21, लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन गोलंदाज असतील ते म्हणजे विशाल. तर अशरफ एक आपल्या वैयक्तिक एकेरी धावावरती खेळतोय. आता मात्र स्ट्राईक वरती असतील अशरफ आणि गोलंदाजी मार्क वरती असतील ते विशाल. पहिला चेंडू विशाल यांचा. आता मात्र हेलिकॉप्टर शॉट करण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय सरळ
स्ट्रेट रिझन मध्ये पाहूया या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जात आहे, एक धाव अर्जित केली जाते. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक वरती येत आहेत ते म्हणजे संघाचे कर्णधार तानाजी. तर पाहूया तानाजी या ठिकाणी पुन्हा एकदा ज्यांनी मागच्या षटकामध्ये षटकार ठोकला होता शेवट चेंडू होते तानाजी या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती. आता मात्र फुल ऑन लेंथ होती या ठिकाणी चेंडू बॅक रिजन मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय की नाही ते पाहायचं आहे आणि मला वाटतं या ठिकाणी 2 धावा अर्जित केले जात आहेत. गुड बिटवीन द विकेट्स आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केले जात आहेत. तर बघितलं आपण एक चांगला क्रिकेट चांगला कॉन्टेस्ट पाहतोय. संकल्प मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021 भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर येते. आता फुलटॉस आणि चांगला फायदा घेतलेला आहे तो म्हणजे तानाजी आणि इनटू द क्राउड. इट्स अ लॉंग 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 बिग हिट. यस डीजे डीजे कहां खो गए. सो मच माणूस दमदार आहे मिस्टर तानाजीच्या बाबतीत चर्चा करतोय आपण. काय सुरेख फटकेबाजी करतोय, सुरेख षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. काव कोणाच्या दिशेने जाऊया क्षेत्ररक्षण तिथे होईल मात्र थोडीशी मिसफिल्ड होते तिथे आपण पाहू शकतो. पॅकअप त्याच्यासाठी येत आहे आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल. याला म्हणतात चोरीची धाव. चोरटी धाव. येस चोरीची धाव याला म्हटलं जातं. आखो में आखे इशारा होतो आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न तो पूर्ण होतो. आणि कमेंटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या तिसऱ्या धावेमध्ये बघितलं आपण बॅकअप नव्हतं आणि चेंडू निसटतोय गोलंदाज हातामध्ये आणि एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि संघाचे धावसंख्या पुढे सरकते. तर पुन्हा एकदा आता मात्र पाहिला या ठिकाणी चेंडू निर्धाव असावा निश्चित. जर आउट आहे पंच आपण पाहिलं तिथे लीडिंग एज घेतली आणि चेंडूनी वेध घेतला गडी तो बाद म्हणजे होतोय. त्यांचा येस कारण की रॉकेट बॉल होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तो बॅट लीडिंग एज घेतल्यानंतर डायरेक्ट यष्ट्यांवरती जाऊन आदळतो आणि तिथे फलंदाज माघारी येताना आपण पाहू शकतो. ज्या पद्धतीने हा फटका मारण्याचा प्रयत्न केला आसिफने तदनंतर आपण पाहिलं तर जावं लागेल त्याला या मैदानातून. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये संदीप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. तर 3 गडी माघारी असताना आपण पाहू शकतो तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. तर थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे कारण की आपण पाहू शकतो 20 मिनिटांचा अवधी दिला जातोय. दोन्ही संघांना एक आपण पाहू शकतो एक इनिंग कंप्लीट करण्यासाठी आणि त्या टायमिंगवरती षटक इथे पडले जात आहेत आणि त्या वेळेचं महत्त्व इथे आपण पाहू शकतो. पूर्णपणे मालवणी मालाड कोळीवाडा या संघाला ज्या पद्धतीने वेळेवरती चालतात वेळेवरती गोलंदाजी इथे केली जाते. अक्षरशः टाइम टू टाइम बॉल पिचिंग होतो इथे मैदानामध्ये. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. 2 धावासाठी कॉल येतो. पहिली धाव जोरात घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल येतो. डेंजर झोनला नक्की आहे. बॉल कॅरी करेल पंचांपर्यंत जाऊयात तर दोन्ही गडी आपल्या घरामध्ये सुखरूप. काय फलंदाजी आहे सर याला म्हणतात चित्याच्या चपळाईचं आणखीन एक उदाहरण खेळपट्टीवरती बघायला भेटला. क्या बात है. इसे कहते बुन बुन से सागर निर्माण होता है. तर पाणी पाणी घेऊन जायचंय. पंचांचा इशारा आलाय पाणी घेऊन जायचंय. फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. राजाचा जिगर पब्लिक फिगर धुरळा करतोय जिथं विशिरतोय धिंगाणा होतोय तिथं धुरळा करतोय जिथं विशिरतोय धिंगाणा होतोय तिथं नाद करा पण आमचा कुठं नाद करा पण आमचा कुठं नाद करा पण आमचा कुठं नाद करा पण आमचा कुठं.
थँक्यू सो मच. चला स्पीडअप द्यायचं आहे. चला तर शेवटचं षटक आपण पाहूयात. तर शेवटच्या षटकाला थोडासा स्पीडअप द्यायचा विनंती असेल. चला स्पीडअप देऊयात शेवटच्या षटकाला. पण पाहू शकतो फलंदाज जर बघितलं शेवट षटक या ठिकाणी हाड मारायचं षटक आहे. देखील 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी उर्वरित आहे. शेवट षटक आता मात्र चेंडू खेळून काढल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. क्षेत्ररक्षक होते फेकी होते मात्र अचूक फेकी आपण पाहतोय. आणि मला वाटतं या ठिकाणी 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या जातील. तर संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. फलंदाज आपण पाहू शकतो तानाजी तिथे आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जात्या पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न नक्की होता. आपण पाहू शकतो तिथे यष्टीरक्षक ज्या पद्धतीने धावून गेला ते एक धाव तिथे अडवण्यामध्ये यशस्वी नक्कीच झाला. संघाची धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय तिथे डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय. माफ करा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय. तिथे एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. 39 धावसंख्या आपण पाहू शकतो जाऊन पोहोचले 39 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा फुलफटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. लॉंगरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल तो चेंडू कॅरी करेपर्यंत 2 धावा मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. मात्र बॉल कॅरी केला जात नाही. तिथे हातातून सुटतोय आपण पाहू शकतो. थोडंसं घाई तिथे होते. मात्र 2 धावा कंप्लीट केल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. तर बघितलं आपण अजून 2 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शेष आहे. तर पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा येतील तुम्हाला काय म्हणायचंय किरण सर. ज्या पद्धतीने तानाजीची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकता खेळाडू वृत्ती पाहू शकता. एक मोठा फटका जरूर येईल सर. आपण पाहू शकतो हा प्रेशर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी मिडल ऑफ द स्टंप तिथे लेग बाईज विकेटसाठी तिथे तानाजी घावला आणि त्याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. ही विकेट मोठी विकेट तिथे भेटते आणि जाऊया तोपर्यंत डीजे यांच्याकडे स्पीडअप घ्यायचं आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचा. खरं तर मी कौतुक करेन मालवणी मालाड कोळीवाडा या संघाचं कौतुक करेल मी. कारण की अक्षरशः 20 मिनिटांमध्ये हा संघ 4 षटक टाकून घेतोय. इथे काय स्पीडअप दिलाय या गोलंदाजाने. कौतुक केलं जाईल यांचं. कारण की शेवटचा 1 मिनिट फक्त बाकी आहे आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. तिथे क्लीन बोल्ड होतोय तिथे फलंदाज. 41 धावा संघाच्या स्कोरबोर्डवरती लावण्यात आलेत. तर 42 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे तेजल 11 वालिब या संघाला.
थोडासा स्पीडअप द्यायचा, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. 41 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे तेजल 11 वाल्यू या संघाला. तर मालवणी मालाड कोळीवाडा या संघाला 41 धावांचं आव्हान असेल. 42 रन्स टू विन. बेचाळीस धावांचं आव्हान असेल ते म्हणजे मालवणी मालाड कोळीवाडा या संघाला. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर 42 धावांचं आव्हान तिथे. चला पहिला जोडा पाठवायचा आहे मैदानापर्यंत. मालवणी मालाड कोळीवाडा संघ पहिला जोडा मैदानापर्यंत जायचा. मिस्टर विशाल आणि पाहू शकतो प्रमोद जर्सी नंबर 18 कोहली यांचे, विराट कोहली यांची जर्सी आपण पाहू शकतो तिथे. तर हा जोडा आपण पाहिला ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आपण पाहू शकतो, शरीर यष्टी आपण पाहू शकतो. धडधाकट फलंदाज आहेत. गोलंदाजांचा विचार करावा लागेल कारण की येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान आहे. तर याच्यानंतरची मॅच आपण पाहू शकतो. वेनेखोल सातारा वर्सेस वसई कोळीवाडा फ्रेंडशिप 11 हा संघ. या दोन्ही संघांमध्ये आता टॉस केला जातोय. वेनेखोल सातारा हा संघ आपण पाहू शकतो, तर दुसऱ्या साईडला फ्रेंडशिप 11 वसई कोळीवाडा हा संघ आपण पाहतोय. या दोघांमध्ये टॉस केला जातोय तिथे. तर नक्कीच बघितलं आपण मालवणी कोळीवाडा मालाड या संघासमोर या ठिकाणी 42 रनांचं आव्हान आहे. तर पाहूया कशा प्रकारे पूर्ण करतोय मालवणी कोळीवाडा मालाड हा संघ. तर विशाल हे स्ट्राईक वरती असणार आणि नॉन स्ट्राईक वर ते प्रमोद आणि गोलंदाज असणार ते संदीप. तर बघितलं आपण 10.5 असं रन रेट असेल. तर प्रत्येकी ओव्हर मला वाटतं 10.5चा रन रेट आपल्याला पूर्ण करायचा आणि टार्गेट आहे तो 42 रनाचा आव्हान. येस 4:24 पहिला चेंडू मैदानामध्ये पडतोय तिथे. हवेमध्ये चेंडू होता मात्र या ठिकाणी दुसरा प्रयत्न होतोय की नाही. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक होतं. तर मला असं वाटलं की चेंडू हवेमध्ये या ठिकाणी झेल घेतलं असतं, पहिल्या चेंडूनी गडी बाद होऊ शकला असता. कॅमेरामॅन प्लीज आपला कॅमेरा सरकवायचा आहे. तर पाहिलं आपण संघाचा श्री गणेश होतोय, संघाचं खातं उघडलं जातं. एकेरी धावेनंतर संघाचे डावसंख्या पुढे सरतात. एक चेंडू मात्र झाले पहिल्या षटकामधलं एक. पुन्हा एकदा संदीप या ठिकाणी गोलंदाजी मार्कून सज्ज होत आहेत. आता मात्र लॉफ्ट केला चेंडूला, चेंडू हवेमध्ये पाहूया लॉंग ऑफ दिशेने चेंडू जातोय. दुसरा प्रयत्न होतोय, फेकी होतोय मात्र 2 धाव पूर्ण केले जात आहेत आणि संघात डावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 3. तर बघितलं एक मोठा फटका खेळला होता मात्र चेंडू आता पॉवर प्लेचा षटक आहे. पहिला षटक म्हटलं म्हणजे तर नक्कीच हाणामारीचा षटक असणारच आणि मोठे फटके आले एक ऑफ रिजन मध्ये लेगच्या रिजन मध्ये खेळून काढले नक्कीच चौकार षटकार या ठिकाणी मिळू शकतात कारण दोनच क्षेत्ररक्षक पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2च क्षेत्ररक्षक असणार आहेत. तर नक्कीच हाणामारी षटक थोडंसं क्षेत्रामध्ये फेरबदल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुन्हा एकदा संदीप या ठिकाणी आता मात्र खेळून काढायची कार्पेट स्वरूपात चेंडू सेम रिजन जातोय. एक धाव पूर्ण होतोय, फेकी होतोय मात्र संघ डावसंख्या पुढे 4 चेंडू मात्र झाले ते 3. मालवणी कोळीवाडा मालाड या संघात डावसंख्या 4 चेंडू मात्र झाले ते 3. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी स्ट्राईक वरती येत आहेत नवीन फलंदाज. आता मात्र चेंडूला लॉफ्ट केला, चेंडू जातोय सरळ 6 धावेसाठी षटकार. इज अ लॉंग 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 बिग हिट. येस जीजे प्लीज प्ले द म्युझिक. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू डीजे यश, थँक्यू डीजे जय, थँक्यू डीजे इलेक्ट्रो वेब्स या सुमधुर संगीतासाठी. यश थँक्यू डीजे
यस थँक्यू डीजे जय. जर षटकाराबाहेर कोणत्या प्रेक्षकांनी झेल टिपलं तर रवी पाटेकर यांच्याकडनं रोख 100 रुपये पारितोषिक आहे. वसई कोळीवाडा या सीमारेषा संघाच्या बाहेर कर्णधाराने यायचं जरा झेल जवळ. टिपला कोणत्या प्रेक्षकांनी तर रवी पाटेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. नक्की आपण पाहू शकतो प्रेक्षक देखील आता बॉलवरती नजर ठेवणार आहेत. प्रेक्षक देखील येणाऱ्या चेंडूवरती नजर ठेवून असतील कारण की जर कॅच पकडली सीमारेषेच्या बाहेर असलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांनी तर त्यांना माननीय श्री रवी पाटील साहेब यांच्याकडून रवी पाटेकर साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे फसला जातोय मात्र एक धाव तिथे घेतली जाईल ती म्हणजे शॉर्ट फाईन च्या दिशेने आणि या संघाची धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकतो ती जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. खरंच मी JTC लाईव्हचं खरंच कौतुक करेल. मृणाल म्हात्रे आपण पाहू शकतो सर्व JTC लाईव्हचे कॅमेरामॅन आपण दिलीप भोईर पाठवू शकतो तर लाईव्ह स्कोरर आपण पाहू शकतो समीश. तर ज्या पद्धतीने JTC लाईव्ह वर्क करत आहे आपण पाहू शकतो टायमिंग ते आपल्याला शो करतायत कारण की ह्या गोलंदाज टाकणाऱ्या टीमकडे किती टायमिंग शिल्लक आहे आपण पाहू शकतो. 16 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत तुमच्याकडे. ज्या पद्धतीने वर्क आहे म्हणजे प्रेक्षकांना आणि लाईव्ह प्रेक्षक लाईव्ह स्कोर जे पाहत आहेत त्यांना समजून येईल की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे अजून किती टायमिंग बाकी आहे म्हणजे हा सामना वेळेवरती खेळवला जातोय याचं एक उदाहरण इथे दिलं जात आहे. तर खरंच कौतुक करेल मी JTC लाईव्ह तुमचं. तर बॉलिंग मार्फत जाऊयात. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल जर्सी नंबर 10 मिस्टर सेहजल. आपण पाहू शकतो अरबाजियाच्या बंधू मिस्टर सेहजाद इथे बॉलिंग मार्फत असताना राईट ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे वाईटचा इशारा येतोय पंचांचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहूयात तर ती जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 16 लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र विशाल या ठिकाणी स्ट्राईक वरती आता माता होता फटका येतोय चेंडू येतोय षटकारा बाहेर आणि 6 धावा. सर काय फटका आपण पाहतोय. आपण रिप्ले बघूयात. या रिप्ले मध्ये विशालची बॅट ज्या तेजीने फिरले अक्षरशः बॉल रोखून होता. रिप्ले बघा सर आपण. याला म्हणतात मालवणी तडका ज्या What a पद्धतीने shot. दिलाय विशालने. मी एक- खरंच बोलेल सोनार की एक लोहार की आणि एक विशालची ज्या पद्धतीने बॅटिंग आपण पाहतोय आणि प्रेक्षकाने जर कॅच पकडली असते तर रवी पाटेकर साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक नक्की तिथे लागू झालं असतं. येस आता मात्र चेंडू आपण पाहिला थोडासा अलगद जमिनीच्या दिशेने तिथे टाकण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचवले. पाहू शकतो 47 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे मालवणी मालाड कोळीवाडा या संघाला. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय विशाल खरंच कौतुक करावं लागेल. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळणार तर Yes. नादामध्ये मला वाटतं या ठिकाणी गडी बाद होतोय. लेग LBW च्या स्वरूपात गडी बाद होऊन तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर पाहू एक चांगला शकतो मोठा खेळाडू या ठिकाणी तंबूत परतताना पाहायला रिप्ले मिळतोय. आपण काय म्हणाल? पाहिलं तर अगदी यष्ट्यांच्या मधोमध तो तिथे पंचांच्या नजरेमध्ये घावला तिथे आणि पंचांनी त्याला बाद दिलाय. लेग बिफोर विकेट तिथे आपण पाहू शकतो. फलंदाज माघारी येत असताना मिस्टर विशाल मात्र ज्या पद्धतीने खेळी आपण पाहिली आणि आजच्या दिवसातील सुरेख फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला तर
खरंच कौतुक करावं लागेल त्याच्या शैलीचं. त्याची नजर आपण पाहिली, ज्या पद्धतीने चेंडूवरती त्याची नजर होती, तो फटका आपण पाहिला तर शॉर्ट लेगच्या डोक्यावरून गेलेला षटकार खरंच देखणा षटकार होता आजच्या दिवसातील. तर 42 धावांचं आव्हान आहे, 42 रन्स टू विन, आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 22. काय फलंदाजी केले विशालने, खरंच कौतुक करेल त्याचं ना. खरंच आजच्या दिवसातील देखणा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. मात्र क्रिकेट आहे ही, त्या या 42 धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो समीकरण, येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे मालवणी मालाड कोळीवाडा या संघाला. मात्र या रोखल्या जाऊ शकतात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, आणि थोडासा स्पीडअप द्यायचा आहे. आपण इथे टायमिंगवरती मॅचेस खेळवतोय, एक टायमिंग दिलेला आहे, 20 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे हे षटक संपवण्यासाठी, पूर्ण इनिंग संपवण्यासाठी. तर थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, कारण वेळ हा महत्वाचा असतो. आपण वेळ हा कोणत्या थांबत नाही. सूर्यनारायण कधी मावळतं आपल्या सगळ्यांना वेळ माहिती आहे, ते कोणच थांबत नसतात. तर आपल्याला या ठिकाणी आजच्या दिवसात सामने आपल्याला खेळवायचे आहेत, तर त्या हिशोबाने आपण थोडीशी घाई करायची आहे, कारण वेळ हा महत्वाचा असतं. तर बघितलं आता आपण संघात डाव संघात 23 आणि गडी बाद झाले ते 1. नवीन फलंदाज मैदान आले ते महेंदर, आणि गोलंदाजी मार्क होते ते शेहजाद. चौथा चेंडू शेहजाद यांचा पुन्हा एकदा. आता मात्र हलक्यात खेळू काढले चेंडू, 1 धाव पूर्ण होत आहे, आणि एका धावीत समाधान मांडतायत ते म्हणजे महेंदर आपला वैयक्तिक खाता खोलतायत. आता मात्र स्ट्राईक रोटेटर स्ट्राईक मध्ये ते प्रमोद. तर संघाची वार्षिक धावसंख्या 24, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मारा करतील प्रमोद, स्ट्राईक वरती येत आहेत. आता मात्र स्वीप केला चेंडूला लेगच्या दिशेने, पाहूया एकदा पूर्ण. दुसरा प्रयत्न होतोय की नाही, दुसरा प्रयत्न होतोय, आणि इस बार धोका हो सकता है, आणि नक्कीच गोट्या अंपायर आमच्याकडे इशारा करतायत. गडी बाद. यस विजय प्लस फॉर द म्युझिक. नवीन बॅट्समॅन पाठवायचं त्वरित, नवीन फलंदाज पाठवायचं आपण. वेळेची पाबंदी आहे, वेळाचा नियम पाळायचा आपण, थोडं सहकार्य करायचं आहे. चला विनंती करतो स्पीडअप करायचा आहे, कारण की अवघे 9 मिनिटं आहेत तिथे, आणि बॅट्समन तयार ठेवायची विनंती असेल. बॅट्समन तुम्ही रेडी, कारण आपल्याला पॅड्स वगैरे हेल्मेट घालायची या ठिकाणी गरज नाहीये, तर आपण बॅट मधून त्वरित निघायचं आहे, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. वेळाची आपल्याकडे पाबंदी आहे, तर आपण त्याचा नियमचा पालन आपण करायचं आहे. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात जात आहेत ते म्हणजे रुपेश. चला विनंती करेल, कारण की अवधी कमी आहे इथे. बॅट्समन आपण पाहू शकतो रेडी पोझिशन मध्ये ठेवायचे, कारण की बॅट्समन आतमध्ये जायलाच इथे वेळ जातोय, कारण की वेळेची पाबंदी जर पाळली नाही तर पॅनल्टी असेल इथे. या गोष्टीवरती लक्ष द्यायचे. चला स्पीडअप घ्यायचं, वारंवार तुम्हाला सांगण्यात येत आहे स्पीडअप घ्या. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. येस, आपण पाहू शकतो सुरेख फटका आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण तिथे आहे, मात्र कॅच तिथे सुटली जाते. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. डीजे थँक्यू डीजे. आपण पाहू शकतो इथे 4 धावा सोडल्या जात आहेत, मात्र ह्या 4 धावा सोडल्यानंतर आपण पाहू शकतो समीकरण अगदी सोपं समीकरण झालं. पेपर अगदी सोपा झाला, गणित अगदी सोपी झाली, ती म्हणजे 12 चेंडू 13 धावांचं आव्हान असेल. तर समीकरण असेल
12 चेंडू 13 धावा 13 धावा 12 चेंडू 12 चेंडू 2 षटकार 2 षटकार 12 चेंडू 12 चेंडू 3 चौकार 3 चौकार 12 चेंडू हे समीकरण असेल. तर विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. गोलंदाज वसंत आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवर. तर बघितलं एक झेल हा टिपला असतं तर बरं झालं असतं, कारण तर तेवढंच धावसंख्या थोडी वाचली असते. 4 धावा या ठिकाणी वाचल्या असते आणि सामन्यामध्ये रोनक आली असती. तर पुन्हा एकदा आता मात्र पुण्याचा मोठा लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये या ठिकाणी धोका होतोय की नाही आणि पाहायचं आहे. चेंडू जाते व्हॉट अ ब्रिलियंट कॅच, कधी बाद होतोय. यस इज ए गोट्या अंपायर डान्स. लवकर स्टार्टअप घ्यायचे आहे बॅट्समन. थोडं धावत जायचं आहे. फलंदाजांनी लवकर यायचंय. बॅट्समन चला स्पीडअप घ्या थोडासा. तर बघितलं आपण एक चांगला कॉन्टेस्ट आपल्या समोर येतोय. ते म्हणजे एक चांगला आयोजन नियोजन पाहतोय. संकल्प मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2019 भव्य टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा. एक चांगला कॉन्टेस्ट आणि चांगला प्रेक्षक वर्ग पाहतोय. या ठिकाणी मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेत आहेत. तर विनंती असेल 5 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट करायचे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. चेंडू जातोय सीमारे से बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत 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 षटकार. डीजे थँक्यू सो मच डीजे इलेक्ट्रो वेब्स. थँक्यू सो मच सर. मला वाटतंय मालवणी मालाड कोळीवाडा या संघाने अक्षरशः चाळणीतून चाळून ही ते फलंदाज आणलेत की काय. काय फलंदाजी आहे. एक शेर तर दुसरा बब्बर शेर निघतोय, एक शेर तर दुसरा सव्वा शेर निघतोय. एक फलंदाज गेला तर त्याच्यानंतर त्याच ताकदीचा फलंदाज मैदानामध्ये येतोय. समीकरण आपण पाहू शकतो. 9 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. कौतुक करेल मी मालवणी मालाड कोळीवाडा या संघाचा ज्या पद्धतीने प्रेक्षकांसाठी खेळ इथे घेऊन आला, ज्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहतोय. खरं हवेचा उपयोग कसा करून गेला जातो या फलंदाजांकडून मी आज पाहतोय. पुन्हा एकदा फटका येतोय. मॅच विनिंग फटका जातोय. 6 धावांसाठी षटकार. मालवणी मालाड कोळीवाडा हा संघ इथे विजेता होतोय आणि आपण पाहू शकतो दोन्ही संघांनी इथे उपस्थित राहायचे. 4 मिनिटं राखून इथे हा संघ विजेती होतोय. काय फलंदाजी आहे. सुरेख फलंदाजी तिथे आपण पाहू शकतो. रुपेश आणि जितूच्या माध्यमातून कौतुक करेल. वेणेगोल सातारा या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. त्यांनी लवकरात लवकर इथे यायचे आणि सामन्याला पुढच्या सुरुवात करायची आहे. दोन्ही टॉस झाले त्यांचा.